नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण एक व्हिडिओ अपलोड केला होता भाग 1. त्याच्यामध्ये आपण 1 ते 20 प्रश्न आय थिंक पाहिले होते. आता त्याच्या पुढील प्रश्न अंगणवाडी सुपरवायझर प्रिपरेशन करणाऱ्यांसाठी हा व्हिडिओ आहे. महिला व बालसंबंधी कायदे आणि त्याच्याविषयी बहुपर्यायी प्रश्न आपण पाहत आहोत. चला तर बघूया पुढचे प्रश्न आपण. बघा, प्रश्न आहे 21वा. महिला अत्याचारांच्या निवारणासाठी विशेष पोलीस अधिकारी नेमणूक करण्याची तरतूद कोणत्या कायद्यात करण्यात आलेली आहे? महिला अत्याचार निवारणासाठी याचं उत्तर आहे सी. ऑप्शन व्यवस्थित बघून घ्या, कन्फ्युजन होऊ नका. घरेलू हिंसा प्रतिबंध अधिनियम, महिलाविषयी जे अत्याचार असतात त्याच्यावर जी तरतूद करण्यात येते पोलीस अधिकारी नेमणूक, तर त्याचं उत्तर आहे सी. घरेलू हिंसा प्रतिबंध अधिनियम 2005. त्यानंतर बघा, प्रश्न 22वा आहे. अंगणवाडी सेवा कोणत्या कार्यक्रमाचा एक भाग आहे? याचं उत्तर आहे सी. एकात्मिक बाल विकास सेवा योजना ICDS ज्याला आपण म्हणतो, त्याच्या अंतर्गत अंगणवाडी सेवा यांचे सर्व कार्यक्रम हे होत असतात. म्हणून आपण या पदासाठी कशा प्रकारचे प्रश्न तांत्रिक विचारण्यात येतील या संबंधी आपले हे व्हिडिओ आहेत. तर लक्ष देऊन प्रॅक्टिस करा. हे प्रश्न तुमच्यासाठी मी विशेष करून काढलेले आहेत. बऱ्याच विद्यार्थिनींचे मेसेज आले, मॅडम व्हिडिओज बनवा म्हणून, त्यासाठी आपण हे बनवलेले आहेत. चॅनलवर नवीन असाल तर सर्वांनी अशा व्हिडिओसाठी आपल्या चॅनलवर मिळवण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे तुम्हाला व्हिडिओची अपडेट लगेच मिळत जाणार आहे. उत्तर आहे एकात्मिक बाल विकास सेवा योजना, म्हणजेच त्याला ICDS असं आपण म्हणत असतो. प्रश्न 23वा. राष्ट्रीय बालिका दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, IMP प्रश्न आहे. 24 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय बालिका दिवस. बघा, दिनविशेष याच्यावर एक तरी प्रश्न हा विचारलाच जातो, त्यामुळे IMP प्रश्न आहे हा. 24 जानेवारी लक्षात ठेवा, जानेवारी लक्षात ठेवायचे. 24 नंबरचा प्रश्न आहे. विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी कोणती योजना कार्यरत आहे? विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी, तर याचं आहे सर्व शिक्षा अभियान. विशेष गरजा असलेल्यांसाठी कोणती आहे? सर्व शिक्षा अभियान. बी हे उत्तर त्याचं आहे. बघा, योजनाविषयी अजून अधिक माहितीसाठी आपण मागील व्हिडिओमध्ये आपण हे बघितलेलं आहे की आपण एक PDF ईबुक बनवण्यात आलेली आहे. ती या नंबरवर तुम्ही मला मेसेज करा. हा नंबर जो दिलेला आहे या नंबरवर मला ICDS PDF किंवा मार्गदर्शिका, ICDS अंगणवाडी सुपरवायझर मार्गदर्शिका असा मेसेज करा. तुम्हाला लगेच ती ईबुक सेंड करण्यात येईल. त्याची प्राईस फक्त 79 रुपीज एवढी आहे, तर ते तुम्ही बाय करू शकतात. अगदी रंगीत स्वरूपात आहे. त्याची माहिती आपण दिलेली आहे, त्याच्यामध्ये सर्व माहिती त्याच्यामध्ये एकत्रित करून आपण ती बुक तयार करून दिलेली आहे तुमच्यासाठी. त्याच्यात योजना, कायदे वगैरे त्याची माहिती आहे, ती तुम्ही घेऊ शकता. पुढचा बघा, याचं उत्तर पाहिलं आपण बी आहे, सर्व शिक्षा अभियान. 25 नंबरचा. बालविवाह प्रतिबंध कायदा 2006 नुसार बालविवाह ठरवण्यात कोणावर दंड लागतो? तर याचं उत्तर आहे बी. वर वधू आणि त्यांचे पालक यांच्यावरही दंड लागतो. महत्त्वाचा प्रश्न आहे हा देखील. ही सर्व माहिती आपण त्याच्यात कव्हर केली आहे त्या ईबुकमध्ये. 26 नंबरचा प्रश्न आहे. प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना फार महत्त्वाची आहे ही योजना. याचं उद्दिष्ट काय आहे? तर याचं उद्दिष्ट आहे गरोदर महिलांना आर्थिक सहाय्य पुरविणे, हे त्याचं महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. आजच्या व्हिडिओमध्ये देखील आपण 30 पर्यंत प्रश्न घेऊयात आणि त्याच्यानंतर पुढचा भाग येईल, भाग 3. त्याच्यात थोडे थोडे प्रश्न कव्हर करूया. तुम्हाला कोणत्या प्रकारचे प्रश्न हवे आहेत ते मला कमेंट्स करून सांगा, आणि किती प्रश्न हवे आहेत तेही मला कमेंट्स करून सांगा. कारण बघा, आपण मोठा व्हिडिओ बनवला तर तुम्ही तो व्हिडिओ बघत नाही, कारण मागचा व्हिडिओ मी टाकला त्याला खूप कन्वर्जन आलेले आहेत. त्याच्यामुळे मला परत मोटिवेशन भेटतं, कारण मी तुमच्यासाठी वेळ काढून हा व्हिडिओ बनवत असते. आणि जर तुम्हाला काही गरजेचाच वाटत नसेल तर मग मला व्हिडिओ बनवायला माझा वेळ वाया जातो.
तुम्हाला हवे असतील तर मला कमेंट्स करून सांगा, तरच मी व्हिडिओ बनवणार आहे. पुढचा प्रश्न आहे, बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानाचा उद्देश काय आहे? विशेष म्हणजे याचं उत्तर तर तुम्हाला यायलाच पाहिजे. मुलींच्या जन्मदरात वाढ आणि शिक्षणाचे प्रोत्साहन देणे हे याचा मेन उद्देश आहे. आणखी काही उद्देश आहेत त्या आपण त्या ईबुकमध्ये कव्हर केलेले आहेत, ते तुम्ही वाचून घ्या. त्यानंतर बघा, कम्युनिटी पोस्टमध्ये आपण एक त्याची पोस्ट टाकून दिलेली आहे. आपल्याला ईबुक कशा प्रकारे मिळेल त्या संबंधी माहिती पण सांगितलेली आहे मी. तर याचं उत्तर आहे सी. IMP प्रश्न आहे हा देखील. 28 नंबरचा बघा, भारतीय संविधानानुसार महिला व बालकांचे कल्याण सुनिश्चित करण्यासाठी कोणत्या अनुच्छेदात तरतूद आहे? खूप महत्त्वाचं आहे बघा. अनुच्छेद उत्तर बी, अनुच्छेद 39. IMP प्रश्न आहे. 29 नंबरचा, मुलांचे लैंगिक शोषण प्रतिबंधासाठी पोक्सो ॲक्ट कोणत्या वयाच्या मुलांना लागू होतो? 18 वर्षाखालील मुलांना हा ॲक्ट लागू होतो, लक्षात ठेवायचं आहे. IMP प्रश्न आहे. आणि पोक्सो कायद्याविषयी संपूर्ण माहिती आपण त्या ईबुकमध्ये दिलेली आहे. ईबुक ही तुमच्यासाठी फार उपयोगी पडणार आहे. फक्त आणि फक्त 80 रुपयामध्ये आपण ती उपलब्ध करून देत आहोत. शेवटचा प्रश्न आहे, कोणत्या कायद्यानुसार महिला कामगारांना प्रसूती रजेचा लाभ देणे बंधनकारक आहे? याविषयी माहिती त्याच्यात आहे. याचं उत्तर ए, मातृत्व लाभ अधिनियम 1961 हे याचं उत्तर आहे. अशा प्रकारे आपण हे 30 प्रश्न पाहिलेत आणि अजून आपण याचे पुढील प्रश्न हे बघणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. त्याच्यानंतर आपण संगणकावरील लसीकरण, पोषण आहार तुम्हाला कोणते हवे आहेत व्हिडिओ ते तुम्ही मला कमेंट्स करून सांगा या व्हिडिओच्या, म्हणजे मी तुम्हाला त्यानुसार पुढचे प्रश्न घेऊन येणार आहेत. आणि एका व्हिडिओमध्ये किती प्रश्न हवे आहेत ते सुद्धा सांगा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांना व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.